शास्त्री बुवा, तुमच्या बंधवाचं कसं काल पाहिलं तमाशा, लय वेगळं का. तुमच्या घराचं नाव गाजवणार त्यो. आई कुठे आहेत रे? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. शास्त्री बुवा, एकादशी केव्हा आहे? एकादशा 2 आहेत. बुधवारी स्मार्त आणि गुरुवारी भागवत. असं. आणि सोमवारी सोमवती अमावास्या. ऐकलं ते खरं का शास्त्री बुवा? काय? तुमच्या राम न म्हणे काल राजरोज तमाशा केला. असं करायचं नाही त्यानं. नशीब बिचारी त्या उमीच. अरे अरे, शिवतोस का काय मारड्या? भाऊ नाचतो या तमाशात आणि कशाचं सवळं ववळं करताय शास्त्री बुवा? पण या मुद्गल भटाला नको का समजायला? वेदांती म्हणतोय स्वतःला. म्हणूनच मी म्हणतो, पण हे आलेच मुद्गल शास्त्री. या बसा. शास्त्री बुवा, तुमच्या बंधूंनी काल जाहीरपणे तमाशा केला, सनातन धर्माला आग लावली. अहो, उद्या सारी ब्राह्मणांची मुलं तमाशा करू लागतील. कीर्तन पुराणाचं नाव सुद्धा राहणार नाही. हाहाकार उडेल. आणि शास्त्री बुवा, उघड्या डोळ्यांनी पाहताय, तुम्ही तर गावचे उपाध्याय आहे. मान्य आहे मला. नुसतं मान्य असून काय करायचं? त्याचा बंदोबस्त मी त्याला घराबाहेर काढलाय. तेवढ्याला काही ब्राह्मणाची विटंबना थांबत नाही. एकतर तो पुन्हा तमाशात काम करणार नाही, शूद्रात मिसळणार नाही असा बंदोबस्त करा. नाहीतर नाईलाजानं तुमचं जोसकीचं वतन आम्हाला काढून घ्यावं लागेल. आणि हे पहा, आज संध्याकाळी सारा ब्रह्मवृंद या ठिकाणी जमून या विषयाचा निर्णय घेणार आहेत. तुम्ही यालच? हो. पोत्या पुराणाला जमायची नाही इतकी भट्ट जमली ती काल तमाशाला. अहो, सुंदरा मनामध्ये भरली सुरू झालं आणि वळीन हालायला लागल्या पगड्यान शेंड्यात दपटून त्याला त्या. अहो, लावणी ऐका नग कुणाला. उगाच सॉंग करतात झालं. बरं आहे कविराज, पंचमीच्या दिवशी सकाळी पोहोचलो पाहिजे बरं का मोहळाला. येतोय. बरं आहे. राम राम मंडळी. राम 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 राम. येतो. राम 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 राम. राम्या, पाया पडतो तुझ्या. गावची सारी ब्राह्मण मंडळी माझ्यावर बिथरली आहे. तू तमाशात गेलास म्हणून माझं वतन देखील काढून घेतो म्हणतात. मठात जा आणि महंत बाबांचे पाय धर. ते सांगतील ते प्रायचित्त घे. नाक घास त्यांच्या पुढे आणि शपथ घे, हा हलका धंदा सोडला म्हणून. स्वतःच्या छंदासाठी सारं घर उपाशी मारू नकोस. माझ्यासाठी तुम्हाला शासन? ठीक आहे, संध्याकाळी जाईन मी मठात. असा जरा शुद्धीवर ये. ब्राह्मणासारखा वाग. मग येशील ना मठात? हो, येतो. जरूर येतो. कुठं? मठात. वेदमूर्ती मुद्गल शास्त्री जोशी यांचे कनिष्ठ बंधू राम जोशी यांनी ब्रह्मवृंदांचा जो अक्षम्य अपराध केला त्याबद्दल त्यांना काय शासन करावं यासाठी ही सभा बोलवण्यात आली आहे. त्याला केवळ जातीबाह्य केल्यानंच भागणार नाही. तो नमुनेदार निर्लज्ज आहे. जातीबाहेर काढल्यानं अधिकच चिडून तो उद्या ब्राह्मणाविरुद्ध पाखंडी प्रचार करू लागेल.
त्याला काहीतरी अशी सजा केली पाहिजे. स्वयं शुभदायका हे गणनायका गीत गायना आढळते स्फूर्ती. समुद्रकीने करून सहजडकी तरती. साजना ग दिदी, साजना ग दिदी. ए तमासगिरानो, चालते वा इथून. का हो, जात नाही आम्ही. त्रास होत असेल तर दारं बंद करून घ्या. बऱ्या बोलायला जात नाही तर तुम्ही थांबा गाढवानो. नारायण नारायण. अरे शूद्रानो, तुम्ही माझ्या मठासमोर तमाशा मांडलात. माझ्या साधनेचे 3 तेरा केले. मी तपस्वी ब्राह्मण आहे. शूद्रांचा इंटाळ होतो मला. मग इथं कशाला आला तुम्ही? हो कशाला आला? अगं हो, मी इथे यज्ञ करणार आहे. यज्ञ यज्ञ म्हणजे हो काय? बुक्कीने बोकुड मारून देवास अर्पण करणे. दाढीवाला बोकड का? हो, लांबड्या दाढीवाला बोकड. मग बोकडाऐवजी तुम्हाला जाळलं तर? हो, तुम्हाला जाळलं तर? तोही जीव आणि तुम्ही. चांडाळा, तुझा नाणाट होईल. गिधाडांच्या श्रापानं सिंह मरत नाहीत. गाढवानो, माझ्या समोर माझी थट्टा. थट्टा नव्हे साधू महाराज, नुसत्या जटादाढीनं साधना होत नाही. परमेश्वर अशा सोंगा ढोंगाला भाळण्या इतका खुळा नाही. बामणानं आज कडी केली. आम्ही बी पिढ्यान पिढ्या शाहिरकी करतो, पण खऱ्या शाहिरकीचा इसका ह्यानं धावला. मानाचं पान म्हणून ह्यो फेटा मी त्यांच्या डोईवर ठेवतो. मंडळींनी आमासनी लय उचलून धरलं. नवी नवी कौन करून आम्ही उतराई होऊ. उद्या आम्ही मोहळात जाणार आहोत. तर दुसऱ्या तमाशावाल्यावर आमचा सामना होणार आहे. तेव्हा आमची जीत होईल असा मंडळींना आशीर्वाद द्यावा, एवढीच इच्छा.